आजपर्यंत वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार हे अटक आहेत, त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालंय. परंतु हे ज्याच्या आशीर्वादानं होत होतं, ज्याच्या सोबत हे होत होतं, तो धनंजय मुंडे. आज त्यानं मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, परंतु त्याने मंत्रिपदाचा राजीनामा देणं पुरेसं नाही. धनंजय मुंडे आणि अजून ह्यांच्या टोळीतले जे राहिलेले सगळे आरोपी आहेत, ज्यांनी मागचे 15, 20, 25 काय मर्डर केलेले आहेत, त्या सगळ्यांच्या फायली पुन्हा सुरू करून आणि या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात असलेल्या धनंजय मुंडेसह इतर सगळ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. जातीला काळीमा फासणारं काम ह्या परळीमधल्या त्या कराड धनंजय मुंडे आणि त्यांची जी ही नीच प्रवृत्तीच्या नालायक रानटी प्रवृत्तीच्या लोकांची जी टोळी आहे, त्या टोळीनं हे घाणेरडं काम आमच्या 15 वर्ष झालं एका गावाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्या गावातल्या पंचकृषीतल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून पवनचक्क्या उभा करून मदत करणाऱ्या संतोष देशमुख यांची ह्या घाणेरड्या नीच प्रवृत्तीच्या टोळीनं नेगरून हत्या केलेली आहे. काल आपण समाज माध्यमांवरचे जर व्हिडिओ बघितले तर अत्यंत नीच आणि नीचच्याही पलीकडचं काय असेल तर असं म्हणणारं त्या ठिकाणी कृत्य ह्या सगळ्यांनी केलंय. आजपर्यंत वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार हे अटक आहेत, त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालंय. परंतु हे ज्याच्या आशीर्वादानं होत होतं, ज्याच्या सोबत हे होत होतं, तो धनंजय मुंडे. आज त्यानं मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, परंतु त्याने मंत्रिपदाचा राजीनामा देणं पुरेसं नाही. धनंजय मुंडे आणि अजून ह्यांच्या टोळीतले जे राहिलेले सगळे आरोपी आहेत, ज्यांनी मागचे 15, 20, 25 काय मर्डर केलेले आहेत, त्या सगळ्यांच्या फायली पुन्हा सुरू करून आणि या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात असलेल्या धनंजय मुंडेसह इतर सगळ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. रेरेस्ट मधला रेरेस्ट क्राईम आहे असं न्यायालयानं गृहीत धरेपर्यंत पोलीस प्रशासनानं आणि गृह विभागानं हा तपास लावून धरला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात घाणेरडं वक्तव्य करणारा तो प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि कायदेशीर पद्धतीनं ह्यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजे अशी आमची आज ठिकाणी मागणी आहे. आम्ही तसं माननीय पोलीस निरीक्षक साहेब मोहोळ आणि पोलीस तहसीलदार साहेब मोहोळ यांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. पण धनंजय मुंडेवर देखील आरोप करत आहात, तर काय कारण आहे? एक लक्षात घ्या, तुम्ही जर बघितलं तर मागच्याच दसरा मेळाव्याला धनंजय मुंडेंच्याच भगिनी पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पान सुद्धा हलत नाही. त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच पानं हलवायची कामं करत होता आणि ह्या पानं हलवायच्या कामातलंच हे खंडणी मागणं हे एक काम होतं आणि ह्या असल्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांमुळं ह्या सगळ्या टोळीमुळं हा खून कटला झाला आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरेश धस असतील किंवा आमचे नेते मनोज जरांगे पाटील असतील यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की सातपुडा बंगल्यावर ह्या खून खटल्याच्या आधी खंडणीच्या अनुषंगानं धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे आणि त्याला हे वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळे साथीदार तिथं उपस्थित आहेत. त्याच्यामुळं आमचं नाही, पंकजा मुंडेंवर तरी विश्वास ठेवा आणि पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून त्या धनंजय मुंडेंची पानं हलवणाऱ्या वाल्मिक कराडच्या तपासाच्या अनुषंगानं धनंजय मुंडेंना त्यामध्ये आरोपी म्हणून घ्या, त्यांच्यासोबतचे इतर राहिलेले सगळे साथीदार त्यात आरोपी म्हणून घ्या आणि सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असा हरामखोरीचं आणि नीच प्रवृत्तीचं कृत्य हितनं पुढं कुणीही करायला धजावणार नाही. अशा प्रकारची कठोरातली कठोर शिक्षा ह्या धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्यांच्या सगळ्या या टोळींनाच झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करणार आहोत का धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाका म्हणून? खऱ्या अर्थानं आज तागायत अजित पवार यांनी स्वतःहून त्यांना काढून टाकायला पाहिजे होतं. अजित पवार म्हणतात माझा प्रशासनावर वचक आहे. अजित पवार हा प्रशासनावर वचक असणारा आणि राज्यकारभार व्यवस्थित करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि अशी ओळख त्यांना टिकवायची असेल आणि पुढे
जर गावागावामध्ये जाऊन लोकांची मतं मागायची असतील तर धनंजय मुंडेला तात्काळ त्यांनी पक्षातून निष्कासित केलं पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारला आता की नाही का धनंजय मुंडेची पक्षातून हकालपट्टी करायला पाहिजे का, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रातनं विरोध होता की मंत्रिपद देऊ ना म्हणून. तरीसुद्धा अजितदादांनी नाही का महाराष्ट्रातील जनतेचा किंवा मस्ताजोगमधील ग्रामस्थांच्या मनाचा विचार न करता त्यांना मंत्रिपद दिलं. पण त्यांना म्हणजे कॅज्युअल घेतलं गेलं थोडक्यात. आणि 2-2.5 महिन्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून उद्रेक व्हायला लागल्यानंतर आज नाही का बातमी आली की त्यांनी राजीनामा दिला. मग ह्याचा अर्थ म्हणजे आज एक सिद्ध झालं, जर आपली चूक होऊन जरी नेता झुकत नसेल तर त्या नेत्याला झुकवायचं कसं ह्यासाठी सर्वसामान्य जनता जी आमच्यासारखी शिकलेली तरुण पिढी आहे ही सज्ज झाली. त्यामुळं इथनं पुढं म्हणजे महाराष्ट्राने म्हणजे चांगला संदेश गेला आहे. जर कोणी चूक करून जर झुकत नसेल तर त्याला झुकवायला जनता समर्थ आहे.